हो. बघा दोघी जणी सासू सुना होत्या. आता सासू बासंब्यातली खेड्यातली सासू आणि शहरामधली सुनबाई. आता मुलगा नोकरीला म्हटल्याच्या नंतर नोकरीसोबत काय भेटते, एक सोबत सोबत छोकरी भेटते की नाही. तशी नोकरीसोबत एक छोकरी भेटली. मग शहरामध्ये दोघं जण राहत होते. आता सासूबाई उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता शेताकडे काय काम नाही म्हणून काय गेली, मुलांकडे गेली. चला बुवा 4-5 दिवस राहून परत येऊ म्हणून मुलाकडे गेली. तिथे गेल्याच्यानंतर सुनबाईचं काय होतं, तुरीची डाळ. आपल्याकडे तुरीची डाळ काढतात की नाही. आता तुरीची डाळ काढायची होती सुनबाईला. मग सुनबाईनं काय केली, ती डाळ निसली, तेल पाणी लावलं आणि डब्यात भरली की लगेच मालक निघला. धिन्ना धिन धिन ग धिन्ना धिन धिन ग धिन्ना धिन धिन ग धिन्ना वाजवतच गिरणीवर गेला आणि दळण दळून घरी डाळ दळून घरी आला. आता असं चालू आहे. पण पूर्वीच्या काळी काय करत होते, जनाबाई महाराज काय करत होत्या, जात्यावर दळण. जनाबाई महाराजच नाही तर महिला मंडळी सुद्धा काय करत होत्या, जात्यावर दळण दळत होत्या. आता आली ती चक्की, गिरणी. आपल्याकडे चक्कीच म्हणतात ना का, गिरणी गिरणी. आता येते ती गिरणी. आता हे जातं झालं, आता येते ती गिरणी. मग म्हटली तिने सुद्धा तसंच केलं, तेल पाणी लावलं आणि डब्यामध्ये भरलं. नवऱ्याच्या डोक्यावर उचलून देणार की सासूबाई अगं थांब 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 थांब, असं काय करायली, असं काय करायली. आज वेळभर आपल्या दोघीला काय काम आहे. असंही तसं मी सगळा पसारा घेऊन आले तर जाता आहे. आपण काय करू, दोघी जणी जात्यावर बसून तुरीची डाळ घरीच काढू. असं म्हटल्याच्यानंतर ती म्हणली तुरीची डाळ घरी. म्हणली हो हो घरीच काढू. म्हणले बरं ठीक आहे. ती गेली महाराज स्वयंपाक करायला. लगेच दुपारच्या पारी दोघी जणी सासू सुना बसल्या. मस्त बाई सासूबाई अशी गर्र 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 ओढत होती आणि सासूबाई टाकत होती. तिथं महाराज तिथंच होते बरं का. गर्र गर्र ओढत होती आणि सासूबाई काय करत होती, टाकत होती. मग सासूबाई म्हणली अगं सुनबाई, आपल्याकडे शब्द आहे सुनबाई, असं काय कोट जातं फिरवली, काहीतरी अभंग गवळणी ओव्या म्हण. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली बाई बरं सासूबाई. तिला काय वाटलं गाणंच म्हणायचं, काही अभंग गवळणी म्हणजे काय माहीतच नाही. शहरा म्हटली म्हटल्याच्यानंतर तिने लगेच सुरू केलं. माथाऱ्याच्या धोतराची गाठ सुटणार, काय सांगू राणी मला घाव सुट. सासूबाई अगं थांब 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 थांब, असं काय करायली, मी तुला काय म्हणायला सांगितलं, अभंग गवळणी ओव्या म्हण. असं काय म्हणते. ती म्हणे सासूबाई मला गाणं कोणतंही सांगा, अभंग गवळणी म्हणजे काय मला माहीतच नाही. गाणं कोणतं सांगा, आदलं सांगा, मधलं सांगा, जुनं सांगा, नवं सांगा, कोणतंही गाणं म्हणते. पण मला काय ते अभंग गवळणी येत नाही. आता सासूबाई म्हणले बासंबे गावात चॅप्टर सासूबाई. ती म्हणली अगं सुनबाई थांब, मग मी तुला शिकवते, एवढं कशाला टेन्शन घेतेस. लगेच सासूबाईने सुरुवात केली. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, असं म्हणायला सुरुवात केली. आता गायनाचार्य तुम्ही लय प्रमाण म्हटले हो, आमची काय पार्टी कमी समजली काय, म्हणणारी पार्टी नंबर 1 आहे. चला मी काय करते, सनबाई होत सासूबाई होती, तुम्ही काय करा सासूबाई व्हा, सुनबाई व्हा. तुम्ही काय करा सुनबाई व्हा, मी काय करते सासूबाई होते. 5 मिनिटासाठी फक्त धरा बरं का. हां चला मी पुढं म्हणते, तुम्ही माझ्या मागं म्हणा. टाळ पकवात मृदंगाचार्य वाजवू नका बरं. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, पहिली माझी ओवी ग गाईन, खरं सांगते, खोटं बोलत नाही मी. काय थोडी बहिरी, थोडं मोठ्यानं बोला. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी देईन. अरे अरे देता काय, बासंबे मंडळी देत नाही, आपल्याकडे देत नाहीत बरं का. आपल्याकडे काय करतात, महिलाच मंडळ नेऊन ठेवतात. आपल्याकडे म्हणू बी नका. बघा सासूबाईने लगेच सुनबाई लगेच टिकली माग म्हणायला. पण मात्र पूर्वीचं काही काय होतं, जनाबाई महाराज कशा म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा
झालं की लगेच देव काय करायचे, विटेवरती उडी मारायचे आणि जनाबाई महाराजांना दळण दळू लागायला बसायचे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. लगेच काय करायचे, जनाबाई महाराजांना जात्यावर दळण दळू लागायला बसायचे. आत्ताच हे जात्यावर दळणच नाही तर बघा एक वेळचा असाच प्रसंग, जनाबाई महाराजांचं लवकर काम आटपलं. मग देव म्हणले, अगं जना थोडा वेळ टाइम आहे, मी काय करतो येथेच आराम करतो. मग जनाबाई महाराज म्हणल्यावर ठीक आहे देवा. देवाने काय केले, दाग दागिने अलंकार घरभरी जी वस्त्र आहेत ती काढली आणि जनाबाई महाराजची गोदडी वाक्कळ दमकोंडी, आपल्याकडे काय म्हणतात गोदडी, गोदडी अंगावरती घेतली आणि आराम करत होते. की लगेच थोड्या वेळानंतर जनाबाई महाराजांनी आवाज दिला, अहो देवा उठा लवकर. म्हटले काय झालं, म्हणले अहो बडवे मंडळी मंदिरामध्ये येतील, उठा लवकर. असं म्हटल्यानंतर देव घाई गडबडीने उठले आणि स्वतःचे दागदागिने अलंकार समजून काय केली, जनाबाई महाराजांची गोदडी वाक्कळ जी आहे ती अंगाला गुळाल लगेच विटेवर जाऊन उभे राहिली. तिथे गेल्यानंतर बडवे मंडळी मंदिरामध्ये आले आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर गोदडी. म्हणले जाऊ द्या, राहिले असेल कोणाची विसरून. गोदडी काढली आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर एकही दागदागिना नव्हता, घरभरी वस्त्र सुद्धा नव्हती. मग म्हणले तर गोदडी कुणाची, नामदेवरांच्या दासी जनाबाई महाराज यांची गोदडी आहेत. लगेच तिथे गेले आणि घराची चौकशी करत होते. जनाबाई महाराजांना उन्हा दुन्हा बोलत होते. घराची चौकशी करत असताना जनाबाई महाराजचे जे घर होतं त्याच्यामध्ये सर्व दाग दागिने अलंकार घरभरी वस्त्र शाल सरी सापडलं. मग म्हटले, अगं जना आम्हाला वाटलं तू देवाकडे बघून नामचिंतन करत असतील, अगं जना आम्हाला वाटलं देवाकडे बघून काही अभंग गवळणी ओव्या म्हणत असतील, अगं जना आम्हाला वाटलं तू देवाकडे काही बघून अभंग गवळणी तयार करत असतील, पण तुझा तर चक्क डोळा दागिन्यावरती होता. असं उन्हा धुणं बोलू लागले आणि लगेच म्हणाले, अगं जना तुझ्यासाठी एकच शिक्षा आहे, ती म्हणजे सुळावर. सुळाकडे नेण्यात आलं आणि विचारलं, अगं जना बोल तुझी अंतिम इच्छा काय आहे. मग जनाबाई महाराज म्हणल्या, अहो मला काहीच नाही, मला फक्त त्या विठ्याचं एकदा काळ्याचं तोंड बघू द्या. असं म्हटल्यानंतर लगेच मंदिरामध्ये नेलं आणि तिथे गेल्यानंतर जनाबाई महाराज बोलत्या, अरे अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली, अख्खी सवित्रे चुड्या आली. असं म्हणल्याचं तर देव हसत होते. जनाबाई महाराज म्हणल्या, अरे काय बघून हसतोयस. असं म्हणल्याच्या देव म्हणले, अगं जना काय तुझ्या गोडशी वाटत, अजून दे अजून दे, असं म्हणत होते महाराज. मग लगेच बडवे मंडळी म्हणाले, अगं जना बस झालं तुझं भाटार पण चल आता. आणि लगेच जनाबाई महाराज सुळाकडे नेण्यात आलं. सुळाकडे नेणार की लगेच त्या सुळाचं काय झालं, पाणी पाणी झालं. तिथे भगवान परमात्मा प्रगट झाले आणि नंतर गावातले लोक म्हणू लागले, अगं जना खरं तुझ्यामुळे आज आम्हाला भगवंताचं दर्शन झालं, तू काय कर थोडा पण का होणार आम्हाला उपदेश कर. मग जनाबाई महाराज त्यांना उपदेश करत होत्या, काय अभंगाचे प्रथम चरण. वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. वा ताईने खूप छान प्रमाण म्हणलं त्याच्याचं जोरदार टाळ्या वाजवायला. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी. बघा ज्याने ज्ञानेश्वरी वाचली तो या संसारामधून मायेमधून तृप्त होतो. काय होतो? तृप्त होतो. आणि ज्याने नाही ज्ञानेश्वरी असली तो काय होतो? या संसार रूपी मायेमध्ये अडकतो. बघा पण आपण वाचन ज्ञानेश्वरी वाचतो का? अजिबात नाही. आणि डोळ्याने पंढरी सुद्धा पाहत नाही. तर काय पाहतो? डोळा पाहावे मोबाईल. डोळ्याने काय पाहतो? मोबाईल पाहतो. वाचने ज्ञानेश्वरी असतो का? नाही. मांस मटण विषारी जेवण ग्रहण करतो पण ज्ञानेश्वरी वाचत नाही. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लू में का नाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाते. दारू पिली पाहिजे का हो? अजिबात नाही. पण आपण तेच करतो. काय करतो? माहीत असूनही दारू पितो. ही दारू पिली पाहिजे का? नाही. दारू पिल्याने काय होतं? अक्कल गुंग हो जाते. आता आठवलं म्हणून एक उदाहरण सांगते. भजन करा विठ्ठल. बघा असेच दोघं जण दारू पिताडे मित्र होते. एवढी दारू पिली, एवढी दारू पिली, एवढी दारू पिली, एवढी दारू पिली, खूप दारू पिली. आणि एका ट्रक होता मोठा संगीन, आपल्याला टंपर म्हणतात ना, त्या टंपराखाली झोपी गेले. टंपराखाली झोपी गेल्याच्या नंतर रात्रीच्या 12 वाजता एक उठला. म्हणलं अरे मित्रा उठ. तो म्हणतो काय झालं? म्हणतो मीरा उठ. म्हणतो काय झालं? अरे माझ्याला बाथरूमला जायचंय, माझ्यासोबत चल. तो म्हणतो अरे जा, मी तुझ्याकडं लक्ष ठेवतो. तो म्हणतो अरे मित्रा असं काय करतोय, चल ना. तो म्हणतो अरे तू जा, मी तुझ्याकडं लक्ष ठेवतो. म्हणला लक्ष ठेवतो ना? म्हणलं हो लक्ष ठेवतो, जा. तो गेला महाराज. गेला पण तसाच वाकडा होऊन आला. आता कसा वाकडा झाला? डॉक्टर पसं लगेच ह्या बी शहाणा यानं काय केलं? गाडीवर उचललं की लगेच डॉक्टर पसं नेलं. आणि डॉक्टरनं त्याला एक बी ट्रीटमेंट न करता, इंजेक्शन सलाईन गोळी तपासणी न करता त्याला सर्क केला. आता कसं केलं असेल बरं? अहो त्याची एवढी अक्कल गुंग झाली होती, त्यानं काय केलं? शर्टची गुंडी पॅन्ट आणि पॅन्टची गुंडी शर्टला लावली. मग एवढी अक्कल गुंग हो जाती है. मग दारू पिली पाहिजे का? नाही. एवढी अक्कल गुंग हो जाती है. तुम्हाला जर का पियाचीच जर का झाली असेल तर मग मी सांगते ती पिया. कोणती? जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा? रात को पियोगे सुबह तक उतर जाएगी. रात को पियोगे सुबह तक उतर जाएगी, मगर एक बार हरनाम का प्याला तो पी के देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. अहो फक्त त्या हरनामा तुम्ही एकदाच दारू पिया, तुमची काय अख्खी जिंदगी सुधारते. पण मात्र आपण ते करतो का? नाही. तर वाचने ज्ञानेश्वरीही वाचत नाही, डोळ्याने पंढरीही पाहत नाही. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाची. आता बरं ज्ञानेश्वरी असल्याने काय होतं? अज्ञानी सुद्धा, कितीही अज्ञानी सुद्धा, त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. किती अज्ञानी? बघा एक उदाहरण सांगते. असाच एक शेतकरी होता, खूप शेतामध्ये कष्ट करत होता. माझा तिथून प्रधानमंत्र्याची गाडी, आता कोठ्याची बी गाडी जाऊ शकते बरं का, प्रधानमंत्र्याची गाडी जात होती. मग प्रधानमंत्री म्हणलं अरे बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत, हा एवढा नागरतोय, नेमकं याला कमी तरी काय पडलं, चला आपण जाऊन त्याला विचारू. लगेच प्रधानमंत्र्यांना गाडी थांबवली आणि शेतकऱ्याला हाक मारली. ओ शेतकरी दादा इकडे या. शेतकरी दादा, आता शेतकरी म्हणल्यानंतर तो म्हणाला पाणी पाहिजे. म्हणला नाही नाही नाही, तुम्ही एवढं होण्याचं काय काम करता? तो म्हणाला अहो काहीच नाही. मग तो म्हणतो अरे काहीच नाही म्हणजे काहीतरी झालं असेल, तुम्ही नेमकं एवढं काम का करता? तो म्हणतो अहो बाकी काहीही नाही, शेतून घरून येता वेळेस काय आलो, गडबडीने आलो, तंबाखू आणला पण चुनाच घरी विसरला, म्हणून काय करतोय, नागरतोय. एवढा जरी मूर्ख असेल
त्यानं जर का ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला सुद्धा काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. बघा असेच आता एक शेतकरी होता, आता शेतामध्ये बोर घेत होता. मग पानारी तेवढ्याच वाटेने जात होता. पानारी म्हणला, अरे बाबा मित्रा तू बोर घेतोस, तू काय कर, या ठिकाणी बोर घे, तुला या ठिकाणी 200 फुटा 100% पाणी लागल, आणि नाही लागलं तर मग मी काय करतो, जेवढे बोराला पैसे लागले तेवढे मी भरतो. म्हटलं बरं ठीक आहे. आता मित्र भरायला म्हणल्यावर काय हे का, मित्र लगेच घराकडे गेला. आता बरोबर आहे म्हणला, विश्वासू मित्र लगेच घराकडे गेला. या मित्रानं बोर घेतली, 20-20 फुटाची 10 ठिकाणी बोर घेतली आणि लगेच पाण्याला फोन लावला. अहो पाण्याला दादा, तुम्ही म्हणले होते की बोराला पाणी लागतं, मी तर इतके बोर घेतले पण एकाही बोराला पाणी लागलं नाही. आता इतके म्हणल्यानंतर लगेच त्याच्या लक्षात आलं. तो म्हणला, बाबा इतके तरी कितके घेतले सांग. तो म्हणतो, काहीच नाही, 20-20 फुटाचे 10 ठिकाणी बोर घेतले पण एकाही बोराला पाणी काय लागलं नाही. तो म्हणतो, अरे गाजर परक्या, मी तुला एका ठिकाणी 200 फूट बोर घ्यायला सांगितलं होता, तू 10 ठिकाणी घेऊन बसला. एवढा जर या ज्ञान असेल तर त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. असा वर या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. तुम्ही म्हणाल ताई आता कीर्तन करताय म्हणल्यावर काय पुरुष मंडळीकडे सांगतात काय, असं काय नाही. महिला मंडळी, आता महिला मंडळीकडचं सोडून द्या, माझंच मी सांगते. बघा आम्हालाच वडिलांनी शिकायला टाकलं, शाळेमध्ये नवीन शिकायला टाकला. तर पहिला दिवस होता, आता काय करावं म्हणून आम्ही काय केली, लवकर शिजणारी पदार्थ म्हणला खिचडी. चला म्हणलं बा खिचडी घालू. खिचडी घातली, एवढं म्हणला मंडळी पातेलं घेतलं, त्याच्यात काय केलं, 3 किलो तांदूळ भिजू घातली, खिचडीला फोडणी दिली. इकडं फोडणी देत होतं, तांदूळ भिजून घालून ठेवले, फोडणी दिली आणि ते तांदूळ काय केले त्याच्यामध्ये टाकून दिले. एक जण वरून थंड पाणी होत होतं, एक जण गॅस कमी जास्त करत, एक जण पाहत होतं शिजली की नाही. 2 तास झाले, खिचडी वर भुगण्याच्या खाली येऊन पडायली पण खिचडी काय शिजेना. मग विचार केला की अरे बाबा खिचडी का शिजत नसेल बरं. मग एक म्हणाली, अगं लय भूक लागली, मी घरी पण काय खाल्लं नव्हतं, आई रडत होती, मग मी घरी पण काय खाल्लं नाही, काय करू, जशी होईल ना तशी खाऊ म्हणली. आता आम्ही म्हणलं बरं ठीक आहे बाई, भूक लागली म्हणल्यानंतर काय हरकत आहे. घेतला आम्हाला थोड्या चिवडा घेतला आणि काढलं पातेलं, उतरवलं, वरची काढली ती झाली तांदूळवाडी, मधातली काढली ती झाली चिखलवाडी, बुरची काढली ती झाली करपवाडी, आणि खिचडी करणारी बोराळवाडी. 4 प्रकारच्या अशा 4 वाड्या. विठाला विठाला की लगेच पप्पा दुसऱ्याशी म्हणले, बाई बस झालं, चल संस्थेमध्ये. लगेच मला संस्थेमध्ये आणून टाकलं. बस झालं, खिचडी पाहिली मी तुझी, चल संस्थेमध्ये. लगेच संस्थेमध्ये मला टाकलं आणि तिथून मी एवढी मोठी झाले. मग एवढा जर ज्ञान असेल तर त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. अभंगाचे 2रे चरण.
ऐसा वर या टिकेसी. बघा 10 वाजले. जसा होईल तसा सोडवण्याचा प्रयत्न करते, पण त्याआधी गायनाच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही शेतातून काम करून आले, हातपाय लांब करून बसले, कसंही बसले तरी काय हरकत नाही, फक्त झोपू नका बरं का. तसे ऐकताय, लक्ष देऊन ऐकताय, फक्त झोपू नका. बघा ज्ञान होय अज्ञानाचे ऐसा वर या टिकेसी. कितीही अज्ञानी असू द्या त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. कितीही अज्ञानी असू द्या त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. बघा असे 4-5 मित्र होते, शहरामध्ये राहत होते. मग आता शहरामधला एक मित्र होता, त्याला नोकरी लागली. आता खेड्याकडलं आपलं जेवण म्हणलं तर, गोड जेवण म्हणलं तर कोणतं जेवण आहे हो? पुरणपोळी. आता पुरणपोळीचा बेत करणार की लगेच घराकडे आले. मग सर्व मित्रमंडळाला जेवायला बोलवलं. आता गावाकडे आईंनी पुरणपोळी बनवून ठेवली होती. स्वयंपाक पूर्ण करून ठेवला होता आणि पुरणपोळीचा बेत होता. जेवायला बसले. एक अगं पिंकी, खूपच छान पुरणपोळ्या झाल्यात, काय कर, याची जेवढी लिस्ट आहे तेवढी लिस्ट लिहून घे. आपल्या गावाकडे गेल्यानंतर आपल्या मित्राला सुद्धा हीच पार्टी द्यायची. आपल्याकडे काय लय हा गाजलेला पदार्थ नाही, आपण हेच करू. मग म्हटले बरं ठीक आहे. त्या पिंकी सुद्धा एवढीशी आणि तिने अख्खी लांब लचक लिस्ट करून घेतली. गावाकडे गेले. आता पिंकीने संपूर्ण स्वयंपाक बनवला. आता राहिल्या पुरणपोळ्या, की बुवा त्या आजीने काय केलं होतं, गरम गरम पुरणपोळ्या बनवल्या होत्या. त्या आजीने काय केलं, पुरणपोळ्या बनवल्या होत्या. मग तिनं सुद्धा काय केलं, संपूर्ण तयारी करून ठेवली, पुरण सुद्धा बनवलं. आता मित्रमंडळी जेवायला बसले, ती लगेच पुरणपोळ्या करायला डिकली. पुरण घेतलं, उंडा घातला आणि लाटू लागली. काय केलं, पुरण घेतलं, उंडा घातला आणि लाटू लागली. परत तसंच केलं, पोळीच होईना गेलती. मग पुरण घेतलं, उंडा घातला आणि लाटू लागली. तरी काय पोळी होईना. भाषा समजे ना का तुम्हाला, समजायला ना. तसंच केलं, पुरण घेतला, त्यात उंडा घातला आणि लाटू लागली. तरी काय पुरणाची पोळी होईना. मग म्हणले आता बाबा नेमकं राहिलं तरी काय असेल. म्हटली हा, ती आजी जेव्हा स्वयंपाक करत होत्या, त्या पदर पडला होता आणि त्याची चाटी होती, टकली. लगेच काय केलं, वारकाला घरी बोलवलं. लगेच चाटी केली आणि टिकली पुरणपोळ्या करायला. मला पदर पडायला पण ती हटकून पडायली आणि पुरणपोळ्या करायला टिकली. पुरण घेतलं, उंडा घातला, लाटू लागली. पुरण घेतलं, उंडा, तरी वेळ पोळी आहे ना. म्हणली अरे बाबा नेमकं राहिलं. हा, त्या ज्या आजी होत्या ना, त्यांच्या कपाळावर टिंकली सुद्धा नव्हती. हातात गोट, आता शहरामध्ये करतात गोट, तिनं काय केले, ते गोट सुद्धा फोडून टाकले. म्हणली हा, पाय जोडवे सुद्धा नव्हते. जोडवे काढले, गोट काढले, कपाळ टिकली सुद्धा का हळदी टिकली पुरणपोळ्या. पुरण घेतलं, उंडा घातला आणि लाटू लागली. पुरण घेतलं, उंडा घातला, तरी काय पोळी होईना. म्हणले तर नेमकी राहिलं तरी काय असेल बरं. मग ती म्हणली अरे हा, त्याच्या मावशी होत्या ना, त्यांच्या अंगावर काय होती, पांढरी साडी होती. लगेच मालकाला बोलवलं, अहो मालक, पांढरी साडी हा ना. तुमच्या पुरणपोळ्या का एवढासाच कशाला करायली, टकली करून बसलीस, सगळी पाचगत केली माझी, आता कशाला करतेस. ते म्हणे अगं फक्त तुम्ही आणा म्हणजे लगेच मला गेला, पांढरी साडी आणली, लगेच बाई निसली की लगेच पुरणपोळ्या कराय बसली. पुरण घेतलं, उंडा घातला, तरी काय पुरणपोळी होईना. परत तसंच केलं, पुरण घेतलं, उंडा घातला, तरी काय पुरणाची पोळी होईना. मग आता नेमकं राहिलं तरी काय असेल असा विचार करत होती. ती म्हणती अरे आपल्याकडे असंच करतात का महिला मंडळी, पदार्थ असंच करतात का, पुरण घेतात, उंडा घालतात, लाटतात का. नाही, आपल्याकडे काय करतात, उंडा घेतात, त्याच्यात पुरण टाकतात आणि नंतर पुरणपोळी लाटतात. एवढा जरी अज्ञानी असेल तरी त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. ही ज्ञानाची मालकीनी ईश्वरी आहे, ज्ञानाची मालकीनी काय आहे, ईश्वरी आहे. मग कितीही अज्ञानी सुद्धा त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. आता वरामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न वर आहे. बघा वरावणे का ठेवलं म्हणून सांगते, आत्मदेवनाचा ब्राह्मण पुत्र संतती नाही म्हणून एका जंगलामध्ये गेला आणि रडत बसला होता. खूप रडत होता. एक साधू महात्मे जात होते आणि विचारलं, अरे बाबा एवढा रडतोय, नेमकं तुला दुःख तरी काय झालं. तो म्हणाला, मला दुःख काहीच नाही झालं, पण मला काय पुत्र संतती नाही म्हणून मी काय करतोय, रडतोय. असं म्हटल्यानंतर मला बाबा लगेच त्याने काय केली, लल्लाट रेषा बघितली आणि म्हणलं तुला या जन्मात काय पुढे 7 जन्म सुद्धा पुत्र संतती होणार नाही. म्हटलं 7 जन्म, अहो तुम्ही माझं एका पटीचं दुःख 7 पटीनं वाढवलं, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुत्र संततीविषयी काही तर काही हो थोडंसं पण माहीत आहे. मला काय करा तुम्ही सांगा. तो म्हणाला, अरे बाबा मी असं करू शकत नाही. तो म्हणतो काही करा पण मला सांगा, नाहीतर मी तुमच्या चरणावरती डोकं आपटून मरण पावेल. असं म्हणाल्यानंतर म्हणाला, बाबा हे घे फळ तुझ्या पत्नीला चाल, यानं तुला का होईल, पुत्र संतती होईल. म्हणला बरं ठीक आहे. लगेच पळक दिला, अगं धुंदुली. ती म्हणते अहो काय एवढं वाटत आहे. आताच्या महिला म्हणजे असं म्हणतात ना, जर का मालकांची असं सांगितलं करे महाराजांच्या घरामध्ये बसला तरी बी काय एवढं वाटत आहे, करे नक् काय गॅस संपला, धुपटात मर राहिले.
म्हणतात की नाही. तसं म्हणले काय एवढं वड्डायले, एकच फळ आणलंय, चांगले 4-5 किलो आणायचे असते की. असं म्हणाल्यानंतर तो म्हणतो अगं हे फळ एका साधू महात्म्याने दिलंय, याला आपल्याला काय होणार आहे, पुत्र संतती होणार आहे. हे तू जर का फळ खाल्लं तर आपल्याला काय पुत्र संतती होणार आहे. मग ती म्हणली पुत्र संतती, बाई काही चाटू बिटूक नसल. ती म्हणली अगं थांबा, हे फळ हे ना मी आंघोळ करते, साधू महात्म्याने दिले म्हटल्यानंतर नंतर खाते. असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं की अरे बाबा एवढी ही महिनानं आंघोळ करणारी आज या फळ हातात घेतल्यावर एवढी आंघोळ करा टिकली म्हणल्यावर तो म्हणतो बरं ठीक आहे खाईल. लगेच शेताकडं गेला. आता प्रत्येक गावामध्ये काय राहतात, गोड बोली बहिणी राहतात. तुमच्या इकडे पण असेल बरं का. एक घरात बोलल्या की दुसरी येते, स्वयंपाक करता करता बोलत बसते. हिनं असंच केलं आणि ही गंगी असंच करू लागली म्हणतात की नाही. तसंच लगे आली टिकली म्हणायला अगं हे बघ मी नवऱ्यांकडून तरी फळ आणलंय म्हणून, आणि या नको होईल आपल्याला पुत्र संतती होईल असं म्हटलं. ती म्हणली अगं जाऊ दे ना, कशाला फळ खाती, मला पण दिवस येत, काही असलं तर नसेल काही व्हायचं बाई, नको 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 हे फळ खाऊच नको. गंगेत हे फळ खाल्लं म्हणजे तू मेली, हे फळ तू खाऊ नको. आता तुमच्या गावची ते असलं तर म्हणे ना बरं का मी तिला म्हणली हे तू फळ खाऊ नको. मग ती म्हणली बरं ठीक आहे. तिनं काय केलं, ते फळ घेतलं आणि गाईला चारून टाकलं. आणि ती म्हणली आता ऐक मला सुद्धा दिवस आहेत, तू काय कर फक्त दिवस राहण्याचे नाटक कर. म्हटली बरं ठीक आहे. तिनं सुद्धा दिवस राहण्याचे नाटक केले. तू काय कर मला या हाताने थोडा पैसा दे आणि मी तुला हाताने पुत्र देईल. ये रे बे तुमच्या घरी खाणारे कमी आहेत आणि खायला खूप आहे, आणि माझ्या घरी काय खायला कमी आहे आणि खाणारे खूप आहेत. मग तू काय कर हे मला थोडेसे पैसे दे, मी तुला पुत्र देईल. म्हणली बरं ठीक आहे. तिनं गायला पुत्र देऊन गायला फळ चारून टाकलं. लगेच काही दिवसांनंतर हिला सुद्धा मुलगा झाला, धुंदुकारी. धुंदू लिहून काय ठेवला, मुलाचं नाव काय ठेवलं, धुंदुकारी. आणि मग काही दिवसांनंतर गायला सुद्धा पुत्र झाला. आता जे अवघड शरीर होतं ते मात्र माणसासारखं होतं आणि जे कान होते ते मात्र गायसारखे होते. मग धुंदू लिहून धुंदुकारी नाव ठेवलं आणि गायीचा पुत्र मग त्याचं नाव काय ठेवलं, गौकर्ण. गायीच्या पुत्राचं नाव काय ठेवलं, गौकर्ण. मग एवढं या फळामध्ये सामर्थ्य आहे, ऐसा वर या टिकेसी, एवढा या ज्ञानेश्वरी ग्रंथाला वर आहे. मग अज्ञानात सुद्धा ज्ञानेश्वरी असली तरी त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. अभंगाचे 3 चरण. ज्ञान होय मोढा, 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 ज्ञान होय मोढा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय ज्ञानाचे, ज्ञान होय ज्ञानाचे. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय ज्ञानाचे, ज्ञान होय ज्ञानाचे. ज्ञान होय अज्ञानाचा वर या टिकेचे, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. कितीही मूर्ख सुद्धा त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. मला असं वाटायलंय तुम्ही एवढे नाराज बसले, तुमच्यावर कोणता डोंगरच कोसळलाय काय की. थोडं फ्रेश बसा. तुम्हाला माझी भाषा कळी ना गेले का, भाषा कळी ना का, कळाली ना. मग काय करा, थोडे फ्रेश बसा. तुम्ही काम करून शेतून आले हे मला बी माहिती आहे बरं का. कसंही बसा पण मात्र हसरा चेहरा ठेवा. बघा ज्ञान होय अज्ञानाचे, ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. कितीही मूर्ख सुद्धा त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. असाच एक मूर्ख होता. एवढा मूर्ख एवढा मूर्ख एवढा मूर्ख, गावातले सर्वजण त्याला काय म्हणायचे, मूर्ख मूर्ख म्हणायचे. काय म्हणायचे, मूर्ख. लहान लेकरापासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत काय म्हणायचे, मूर्ख. काय मूर्ख, काय मूर्ख, काय मूर्ख, काय काम चाललंय असंच म्हणायचे, मूर्ख मूर्ख. तो कट्टाळला. तो म्हणाला बाबा गाव अख्खं मला मूर्ख मूर्ख म्हणतंय. ते लगेच काय केलं ऐका, चला म्हणलं आता आपल्याला या देशात राहायचंच ना, आपण लगेच प्रदेशात जाणार. आणि पाण्याची टंचाई होती. तो लगेच तिथे गेला. तहान लागली, चालू चालू खूप कंटाळा आला होता. लगेच एक पाण्याचं छोटंसं तलाव दिसलं. तलावामध्ये सुद्धा गड्डे केले होते. मग पाणी भरायचं आणि घराकडे न्यायचं. असं तिकडचं
भाग होता. मग त्यानं काय केलं, त्या मूर्खानं पाणी पिलं आणि लगेच त्याच्यावर बसला आणि लागला पाय ढवळायला. डबक 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 डबक. लगेच तिथून 4-5 महिला मंडळी आल्या. अरे मूर्खा, असं काय करतोय, पाण्याची टंचाई. तो म्हणतो अरे मला मूर्ख, तुम्हाला कोण सांगितलं मी मूर्ख आहे म्हणून. तू म्हणतो अरे गाडा तुझ्याच वागण्यावर वाटायला तू मूर्ख आहेस म्हणून. मग अशा जरी मूर्ख ज्ञानेश्वरी असली तरी त्याला ज्ञान प्राप्त होतं. हे कळालं नाही का? हा दुसरं उदाहरण सांगते बघा. असाच एक मूर्ख होता, एवढा मूर्ख होता, एवढा मूर्ख होता, एवढा मूर्ख होता. त्याच्या मित्रासोबत 2 मूर्ख आले. 2-3 जण मिळाले आणि एका मंदिरावरती गेले. मारुती मंदिर. आपल्या गावात 2 मारुती आहेत म्हणून, आहेत ना, 2 मारुती आहेत आपल्या गावात. मला तर त्यांनी सांगितलं. मूर्ख काय गेले, मंदिरावरती बसले आणि तिथूनच काय केला, गावचा सरपंच पाटील, आता कोणी पाटील लगेच गेला तिथून. आणि त्याने काय केलं, पाटलाला गडबड होती, पाटलानं फक्त असं केलं. त्या मूर्खा म्हणलं अरे बघ, आजच्या गावच्या पाटलानं मला नमस्कार केला. हे तुला नाही केला, मला केला. ए तुला नाही केला, मला केला. भांडणं लागली तर जोरात तिथं. तुला नाही केला रे, मला केला. तो म्हणतो अरे तुला नाही केला, मला केला. भांडणं लागले. म्हणतो अरे भांडणं करायचे, चल गावच्या सरपंचाला जाऊन विचारू तुम्ही कोणाला नमस्कार केला. लगेच पळत गेले आणि विचारलं अहो तुम्ही कोणाला नमस्कार केला. आता गावच्या सरपंचाला कळलं हे आपल्या गावातले मूर्ख आहेत, यांच्या नांदी लागून काही फायदा नाही, आपलं जे पुढचं काम होते ते पण होणार नाही. गावचा सरपंच काय म्हणला, तुमच्यापैकी जो सर्वात मूर्ख आहे मी त्याला नमस्कार केला. त्यांचे परत भांडणं लागले. मी मूर्ख, तो म्हणतो मी महामूर्ख, तो म्हणतो मी तुझ्यावर अतिपट मूर्ख. त्याची मूर्ख डबल परत भांडणं लागली. अशा जरी मूर्ख ज्ञानेश्वरी वाचली तर जनाबाई महाराज काय म्हणतात, तुमच्या चरणावरती मी लोटांगण घालेल. जर का तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचल्या, नित्य नियम जर का जीवनामध्ये केला, जर का अभंगाच्या 2 ओव्या जर का वाचल्या तर तुमच्या चरणावरती मी काय करेल, लोटांगण घालेल, अभंगाचे शेवटचे चरण. वाचिल जो कोणी ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होया ज्ञानासी. जनितासी लोटांगणी, जनितासी लोटांगणी. जनितासी लोटांगणी, जनितासी लोटांगणी. वाचील जो कोणी जनित्यासी लोटांगणी. आपण त्या वारकरी समोरचे प्रमाण मधलं भजन घेऊ. सर्वांनी हातवरी करा. महिला मंडळी वट्यावरचे, गोट्यावरचे, काटावरचे जेवढे असतील तेवढ्यांनी हातवरी या. तुमच्याकडे घेत नाहीत का? घेतात ना, मग संपूर्ण हातवरी करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा रे, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महिला मंडळी टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
सांगते बघा. 2019 मध्ये मुलीची खूप गर्भामध्ये हत्या करण्यात आली होती. अहो मुलीची 2019 मध्ये खूप गर्भामध्ये हत्या करण्यात होती. मुलीवरती काय होत होतं, मुलीची काय होत होती, गर्भामध्ये हत्या करण्यात होती. ती हत्या थांबली पाहिजे. आता सुद्धा करतात बरं का. मुलीची पसंती आली की बापाचं काय धडधडतं, मुलीची पसंती आली की बापाचं काय धडधडतं, लेक सोडून जाणार म्हणून आतल्यात खूप रडतं, आतल्यात खूप रडतं. हसरे खेळकर बाबा नेहमी दीर्घगंभीर दिसू लागतात. पोरला पाणी मागण्यापेक्षा स्वतः हाताने घेऊ लागतात, स्वतः हाताने घेऊ लागतात. छोटी ताई म्हणत म्हणत मोठी कधी झाली कधी कळालंच नाही हो. अगं ए दीदी, अगं ए ताई असं मना वाटतं आणि मायेने एकदा जवळ घ्यावं वाटतं. अहो सर्व पाहुणे रावणे घरामध्ये आलेले असतात, पण मात्र बाप एका कोपऱ्याला जातो आणि ढसा ढसा रडतो, ढसा ढसा रडतो. त्या रडणाऱ्या बापाला विचारलं ना, अरे लेका रडतो कशा करता, रडतो कशा करता. तो रडणारा बाप उत्तर देतो, अहो 2 व्हीलरची चाबी कधी कुणाच्या हातात दिली नाही, अहो 2 व्हीलरची चाबी कधी कुणाच्या हातात दिली नाही, पण आज काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतोय म्हणून रडतोय. त्याचं नाव बाप आहे. तो माझा बाप रडतो मंडपाला धरून, तो माझा बाप रडतो मंडपाला धरून. माझं हृदयामधल काळी गदल सोडून, हृदयामधल काळी गदल सोडून, हृदयामधल काळी गदल सोडून, माझं हृदयामधल काळी गदल सोडून. ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. अहो तो एका कोपऱ्याला बाप जातो आणि ढसा ढसा रडतो, ढसा ढसा रडतो. एवढंच नाही तर सर्व आनंदामध्ये राहतात. माझ्या ताईचं लग्न आहे, माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या तायडीचं लग्न आहे म्हणून सर्वजण आनंदामध्ये राहतात. पण तो बाप एका कोपऱ्याला जातो आणि ढसा ढसा रडतो. त्या फाटक्या कपड्यावरच्या बापाची अवस्था बघा. मुलींनो, जेव्हा मुलीचं लग्न असतं ना तेव्हा तुम्ही तुमच्या बापाची अवस्था बघा. फाटक्या कपड्यामध्ये तुझा बाप मंडपाला टेका देतो आणि ढसा ढसा रडतो, ढसा ढसा रडतो. एवढंच नाही तर जेव्हा मुलगी सासरला निघते ना तेव्हा सुद्धा बाप सासऱ्याला कारी मागण येतो आणि म्हणतो माझ्या ताईला. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण चढल्याले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना. उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना. उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. अहो एवढंच नाही, तो बाप हाडाची काढा रक्ताचं पाणी करणारा तो आपला बाप आहे. मुलींनो, त्या बापाची नजर कधी खाली जाईल ना असं कधीच वागू नका. बघा एवढंच नाही, अहो बापच नाही तर आई सुद्धा सासूला कारी पुढे नेते आणि म्हणते माझ्या ताईचं
स्वयंपाकामध्ये काही चुकलं ना माझ्या निर्लज आईला सांगा, माझ्या आईला बोला, पण माझ्या ताईला काही बोलू नका हो, माझ्या ताईला काही बोलू नका. लहानपासून आमच्याजवळ होती पण मी तिला कधी काही शिकवलं नाही. शिकवलं पण काही चुकलं ना तर माझ्या ताईला बोलू नका. मला फोन करा आणि मला बोला, पण माझ्या दिदीला काही बोलू नका हो, माझ्या दिदीला काही बोलू नका. अहो आपली आई पदर घेते आणि ढसा ढसा रडून ती सासूला माझी सांगा. आई रडते पदराला धरून, ती माझी आई रडते पदराला धरून, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. आई रडते माझी आई रडते पदराला धरून, आई रडते पदराला धरून, हरण चालली आज कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून. अहो आई सुद्धा खूप ढसा रडते हो, खूप रडते. अहो एवढंच नाही तर भाऊ कारी पसरतो, म्हणतो ताई तुझ्यावर मी आजपर्यंत भांडे आपटले ग, तुला म्हणलं होतं मी घराबाहेर जा, मी तुला बोलणार सुद्धा नाही. पण अगं ताई आता माझ्यासोबत खेळा कोणी नाही ग, माझी सोन्यासारखी भावली तू आज माझ्या घरातून निघून चालली, आता माझ्यासोबत कोण भांडणं करणार? आता माझा कोण? दाद्या रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून, चिमणी माझी उडून गेली, सोन्याची बाहुली मला चालली सोडून, चिमणी माझी उडून गेली. ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, चिमणी माझी उडून गेली, लावलेली माया आज मायाला गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. अहो मुलगी इथंच नाही, आई पुढं नाही, बाबा पुढं नाही, घरी गेल्यानंतर सुद्धा सांगत राहते, सांगणा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सासू माझा बापा परी, सासू माझी आई घरी, सासू माझा बापा परी, सासू माझी आई घरी, दुःख कळत माझ्या जावला जावला, सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, वा त्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजल्या. बघा त्या मुलीला कितीही दुःख होऊ द्या हो तरी ती मुलगी काय म्हणते, सांगणा देवी माझ्या भावाला. तिथून ती मुलगी सांगत राहते, अगं मी माझ्या घरी सुखी आहे हे माझ्या आई वडिलाला सांग. ती कितीही दुःखात असू दे पण मात्र ती तिथून सुद्धा सांगते की सांगणा देवी माझ्या भावाला. अगं देवी तू काय कर, माझ्या भावाला सांग की मी काय आहे या घरी या प्रपंचामध्ये काय आहे सुखी आहे हो. तिला किती वेदना असू द्या हो पण तिथून ती सुद्धा ती मुलगी सांगत राहते.
बघा झालेली ही कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुवर्य हरिभक्त प्रायन त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी यांच्या चरणी समर्पित करून तसेच माझ्या गायनाला साथ करणारे